रुग्णवाहिका चालक संघटनेच्या वतीने आर्थिक मागण्यांसाठी रुग्णसेवा ठप्प. मागण्या मान्य होईपर्यंत 108 ॲम्ब्युलन्स चालकांचा संप. समान काम समान वेतन तत्वावर वेतन व भत्ते द्यावे. कोविड कालावधीत सेवा बजावल्याबद्दल भत्ता द्यावा. वार्षिक बोनस, वाहन जुलै भत्ता, ग्रॅज्युएटी, फुल अलाउन्स, पीएफ द्यावा. या मागणीसाठी 108 रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे जिल्हा रुग्णालयाबाहेर संप पुकारण्यात आला आहे. शासकीय सेवेत कायम असलेल्या वाहन चालकांप्रमाणे समान कार्य समान वेतन या तत्वावर वेतन व भत्ते 108 रुग्णवाहिका बालकांना अदा करण्यात यावे. 108 रुग्णवाहिका वाहन चालकांना आरोग्य आणि सोसायटीचे कर्मचारी म्हणून मान्यता देण्यात यावी. महाराष्ट्र शासनाने 14 ऑक्टोबर 2024 रोजी अधिसूचनेनुसार जाहीर केलेल्या सार्वजनिक मोटार वाहन वाहतूक उद्योगाचे कुशल दर्जाचे 8 तासांसाठीचे वेतन 108 रुग्णवाहिका वाहन चालकांना अदा करण्यात यावे. मोटार वाहतूक कामगार अधिनियम 1961 नुसार 8 तासांपेक्षा ज्यादा कमाया मोबदला सामान्य 8 तासाच्या वेतनाचा दुप्पट दराने ठेवण्यात यावा. कायद्यानुसार लागू असलेल्या सर्व प्रकारच्या पगारी रजा नियमित देण्यात याव्यात किंवा त्यानुसार त्या रजेचे वेतन अदा करण्यात यावे. ज्या वाहन चालकांना ESIC सुविधेचा लाभ मिळत नसेल त्यांना कॅशलेस आरोग्य विमा लागू करण्यात यावा. बोनस कायद्यानुसार वार्षिक पगाराच्या 8.33% बोनस अदा करण्यात यावा. अशा मागण्या आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मूळ वेतन व महागाई भत्त्यात वार्षिक वाढ देण्यात यावी. वाहन चालकांना रुग्णवाहिका धुलाई भत्ता प्रत्येकी मासिक 2000 रुपये अदा करण्यात यावा. कामगार कायद्यानुसार वेतन दरमहा 10 तारखेच्या आत प्रदान करण्यात यावा. रुग्णवाहिका चालकांचा सन 2014 ते 2017 पर्यंतचा अप्राप्त PF अदा करण्यात यावा. तसेच आतापर्यंत जमा PFचा हिशोब देण्यात यावा. 5 वर्ष पूर्ण झालेल्या चालकांना कायद्यानुसार ग्रॅज्युएटी देण्यात यावी. रुग्णवाहिका चालकांचा गणवेश पांढरा शर्ट व निळा पॅन्ट करण्यात यावा. रुग्णवाहिकेचा अपघात झाल्यास वकील आणि जमीनदार उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी व्यवस्थापकांनी घ्यावी. 150 किलोमीटरवर मिळणार फूड अलाउन्सेस हा 100 किलोमीटरवर मिळण्यात यावा. रुग्णवाहिका चालकांना मिळणाऱ्या लाभाचे दर 6 महिन्याने आरोग्य विभागाद्वारे निरीक्षण अंकेक्षण करण्यात यावे. शासकीय पदभरतीमध्ये विशेष आरक्षण देण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी रुग्णसेवा ठप्प आंदोलन करण्यात येणार आहे. बारा तास ड्युटी आहे ते 8 तास होऊन त्या 4 घंट्याचा आम्हाला वेगळा मोबदला भेटला पाहिजे अशा आमच्या मागण्या आहेत. पुन्हा अजून PF ESI बंद आहे आमच्या काही पायलट लोकांचा ज्यांना 20,000च्या वरती पगार आहे त्यांचा PF बंद आहे तर त्यांना पॉलिसी काढून देण्यात यावी आणि विमा सुद्धा काढून देण्यात यावा. नमस्कार, माझं नाव राजेंद्र अशोक पेडणार, नाशिक जिल्हा अध्यक्ष. आमचे जवळजवळ म्हणजे 8 दिवसापूर्वी आम्ही कलेक्टर असो CS सर असो यांना सर्वांना निवेदन देऊन आज आम्ही 1 जुलैपासून रात्री 12 वाजेपासून संप पुकारलेला आहे. आम्ही कंपनीला पण वारंवार पत्रव्यवहार करून गेल्या 2017 पासून त्यांचा पाठपुरावा करत आहे, पण आजपर्यंत अद्यापही कोणाला त्याच्या शाश्वती मिळाली नाही किंवा तुम्हाला आज पगार वाढवून भेटतोय किंवा नाही भेटतोय. ज्या वेळेस आम्ही कंपनी समोर गेलोय कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला एकच सांगितलंय, ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल होईल नवीन त्यावेळेस तुमचा पगारवाढीचा विषय घेतला जाईल. पण आज कॉन्ट्रॅक्ट साईन होऊन जवळजवळ वर्ष होत आलेलं आहे. नवीनचा कॉन्ट्रॅक्ट साईन होऊन वर्ष किंवा 6 महिने झालेले असतील, पण अद्यापही पगार वाढ झालेली नाही. त्याच्यानंतर आमच्या वारंवार मागण्यात येत होत्या का आमच्या ड्युटीचे तास जे 12 तास होते 12 तासापैकी 8 तास कंटिन्यू करून वरच्या 4 तासाचा आम्हाला मोबदलाच मिळाला नाही. तो मोबदला मिळावा विथ पगार. आम्हाला ड्युटी आवर्स किती 8 घंट्याला किती आणि 12 घंट्याला किती याचा आजपर्यंत त्यांनी कधीच दिलेलं नाही. आम्हाला त्याचं पण एक त्यांनी हे करून द्यावं का तुम्हाला इतका पगार फिक्स पाहिजे. आणि जे आम्हाला पेमेंट स्लिप मिळते ती पण पारदर्शकता नाही. पेमेंट स्लिपमध्ये सुद्धा पारदर्शकता नाही आजपर्यंत. आम्ही सातत्यानं त्याचा पाठपुरावा केला पण आजपर्यंत त्या पेमेंट स्लिपचा याचा पारदर्शकतापणा अजून झालेलीच नाही. म्हणजे तुमचा PF किती कटतोय, तुम्हाला अलाउन्स किती आहे, हे किती ते किती दर महिन्याला चेंज होतो. कधी कधी ड्युट्या जास्त करून कमी पगार येतो, कधी कधी कमी ड्युट्या करून जास्त पगार येतो. हे असं होतं कामा नये. हे सुरळीत कुठंतरी झालं पाहिजे आणि आम्हाला समान काम समान वेतनानुसार आज गव्हर्नमेंटने हे जे पगार आहे गव्हर्नमेंट जर आज काय 2017 साली जे हायकोर्टाने आदेश दिलेले का समान काम समान वेतनानुसार आम्हाला हा पगार देण्यात यावा आणि आमच्या ड्युटीचे तास 8 तास करून द्यावा.
आमच्या एवढ्या मागण्या आहे. आणि प्रामुख्याने सर्वांच्या गाड्यांच्या दुरुस्तीचा पण यांनी कंपनीने हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. वारंवार गाड्यांचे ऍक्सिडेंट होऊन गाड्या पेट घेत आहे आणि कुठला तरी आमदार येतो आणि तो म्हणतो का हे कुणीतरी नक्षलवादी आहे, याच्यात काही घटस्फोट वाहू राहिले, हे असं होता कामा नये. आमदार लोकांना पण माझं एक निवेदन आहे, ते मेश्राम साहेब कोण आहे त्यांनी आता ते गडचिरोलीच्या गाडीचा मुद्दा लक्षात घेतला. गाडीचा स्फोट झाला, गाडीची वायरिंग पेटल्यानंतर गाडीने पेट घेतला आणि सिलेंडरचा स्फोट झाला. त्याच्यामध्ये मेश्राम साहेबांचं म्हणणं असं की याच्यात काहीतरी स्फोटक वाहत होते. जे लोक गरिबांची मदत करतात, गोरगरिबांची मदत करतात, रात्रंदिवस सेवा करतात, त्या पायलटला तुम्ही स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.